तर इकडे सोलापूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत। सिलेंडर मिळत नसल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सागर, विषयाला आपण पाहिलं की खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गॅसचा मोठा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतो या ठिकाणी खरं तर गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीनं आता अक्षरशः चक्क पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी हे गॅस वितरण जे आहे ते करावं लागतंय। आपण पाहतोय कशा पद्धतीने नागरिक जे आहेत ते या गॅस एजन्सी धारकांची हुज्जत घालताना पाहायला मिळत आहेत, कारण प्रत्येकाला गॅस हवा आहे, घरातील गॅस संपलेला आहे, असे अनेक कारणं जे आहेत ते नागरिकांकडून दिले जाते। त्यामुळेच या ठिकाणी आता कुठेतरी गॅसची मोठ्या प्रमाणात तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्त लावत या ठिकाणी ह्या गॅसचं वितरण करण्याची वेळ आता या गॅस वितरकांवर आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहिलं तर नागरिकांच्या जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि कुठल्याही पद्धतीनं आम्हाला गॅस मिळावा या एकाच मागणीसाठी हे सर्व नागरिक जे आहेत ते सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी रांगेत थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। किंवा एकंदरीतच दूरवरपर्यंत आपण जर पाहिलं तर या गॅस मिळवण्यासाठी मोठी रांग जी आहे। बरोबर आहे, एकीकडे उन्हाचा कडाका आणि दुसरीकडे गॅसची झळ बसतीये। धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नागपूरमधली दृश्य जी आहे आपण या ठिकाणी पाहत आहे। गॅस एजन्सीच्या बाहेर एकतर लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत, गॅस पुरवठा होत नाहीये, लोकांची गैरसोय होतीये आणि दुसरीकडे नागपूरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, निषेध याचा केला जातो। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, नक्कीच नागपुरात हे आंदोलन आपण बघू शकतो। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवलेली आहे आणि थेट या ठिकाणी सिलेंडर ठेवलेला आहे आणि चुलीवर स्वयंपाक केला जात आहे। सिलेंडरची दरवाढ, सिलेंडरची टंचाई यामुळे हे आक्रमक आंदोलन नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसकडे या ठिकाणी बघू शकतो। संगीता तलबले ज्या महिला काँग्रेसच्या नागपूरच्या अध्यक्ष आहे त्यांनी या ठिकाणी चूल पेटवलेली आहे आणि चूल पेटवून हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विरोधी पक्ष नेते आपल्या सोबत आहे। भाऊ, चूल का पेटवली? चूल का पेटवली? या सरकारने या सिलेंडरच्या भावाची दरवाढ करून या जनतेला वेठीस जाण्याचं काम केलेलं आहे। दिवसेंदिवस ह्या गोरगरीब जनतेवर जो अन्याय होत आहे आणि ही सरकार त्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही। आज घरगुती 14.2 किलोचं सिलेंडरचं 60 रुपये दरवाढ करण्यात आलेली आहे। तेच व्यावसायिक सिलेंडरची 115 दरवाढ करण्यात आली आणि आज गोरगरीब लोकांना या चुलीवर स्वयंपाक करण्याची आज वेळ आलेली आहे। नक्की महागाई खूप वाढली, सिलेंडरचे भाव 60 रुपये वाढवलेले आहे मोदी सरकारने। तर आता सिलेंडरचा भाव दाखवला, सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहे। कारण सिलेंडरचे भाव खूप वाढलेले आहे, मोदी सरकारने सिलेंडरचे भाव वाढवलेले आहे, त्याच्यामुळे हे आम्ही आंदोलन केलं आहे। आणि तेलाचे भाव सुद्धा खूप वाढले आहेत, त्याच्यात आम्ही पाण्यामध्ये भाजी शिजवून हे जाहीर करत आहे की आमच्या महिलांवर खूप मोठं संकट आलेलं आहे। ते संकट कमी करावं या सरकारने, कारण या सरकारने झोप उडवली आहे सगळ्यांची, सगळ्याच्या पोटावर पाय दिलेला आहे आणि खूप सारी महागाई सुद्धा वाढवली आहे, टॅक्स लावून आणले आणि बाकी की गॅस चूल जी आहे ती या ठिकाणी पेटवलेली आहे आणि थेट चुलीवर स्वयंपाक या ठिकाणी केला जातोय। सिलेंडर लावलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं गॅस सिलेंडरची जी दरवाढ झाली, सिलेंडर मिळत नाही, त्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे।
आणि काँग्रेस आक्रमक आहेत. मनपातील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर आणि संगीता तनमले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. आमदार शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करणं. आणि हे बघा, हे काँग्रेसचा एक नगरसेवक जे आहे तो सिलेंडर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. वसीम खान, सिलेंडर के रेट जो धड़ाके से बढ़ रहे हैं, नक्कीच जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो. आपण हे दृश्य या ठिकाणचे बघू शकतो. अत्यंत आक्रमक आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे ते. सिलेंडरची झालेली दरवाढ आणि एकूणच सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या निषेधार्थ हे आंदोलन जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो. बघा, हे दृश्य आहे. मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. डोक्यावर सिलेंडर आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. गेल्या काही दिवसात सिलेंडरचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे आणि काँग्रेसचे सगळे नगरसेवक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. अत्यंत आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. हे दुसऱ्या ठिकाणी बघू शकतो, काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि सिलेंडर घेऊन आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. बघा, बॅरिकेडवर चढलेले आहे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बॅरिकेडवर चढून आत शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. हे दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी ते या ठिकाणी तैनात आहे. आपण हे सगळे काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक आहे आणि आत जिल्हाधिकारी कार्यालय जो कमर्शियल और घरेलू सिलेंडर के रेट बढ़े हैं उसके विरोध में हम लोग यहाँ खड़े हैं. हमारी कांग्रेस से नरेंद्र मोदी से मांग है कि सिलेंडर के रेट जल्द से जल्द कम होना चाहिए. हे दृश्य आहे जिल्हाधिकारी कार्यालयातले एकूणच कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर सुद्धा या ठिकाणी आहेत आणि हे अत्यंत आक्रमक आंदोलन सुरू झालेलं आहे. सुरुवातीला याच परिसरामध्ये चूल पेटवून सरकारचा निषेध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर जे आहे ते या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न, परंतु पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहेत आणि पोलीस बंदोबस्तामध्ये त्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे. हे दृश्य हे बघा, बॅरिकेडवरून आत शिरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि त्यांना पोलीस सुरक्षा जी आहे ती तैनात आहे, तर त्यांना आत येऊ देत नाही. अत्यंत आक्रमक आंदोलन या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं केलं जात आहे. घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये केली जात आहे. आपण बघा, काही महिला कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. हातामध्ये बॅनर्स आहे, जनतेची लूट थांबवा, गॅसचे दर कमी करा, अशा प्रकारचे बॅनर्स या ठिकाणी